स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो. ओके. आज पॉइंट पाहणार आहोत आपण जावा फ्लो कंट्रोल स्टेटमेंट्स म्हणून. हे तुम्ही कोणताही प्रोग्राम करताना विदाउट कंडिशन तर कोणता टास्क परफॉर्म होत नाही. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे कंट्रोल फ्लो येतात. इफ एल्स, व्हाईल, डू व्हाईल, स्विच असे जे आहेत मी पाहिलेले आहेत. मोस्ट ऑफ आपण याच्यामध्ये जे जे यूज करतो ते पाहणार आहोत लँग्वेज मध्ये. फ्लो कंट्रोल म्हणजे काय? तुमचा प्रोग्राम ज्या वेळी एक्झिक्यूट करायचा असेल त्याला एक फ्लो दिलेला असतो. तुम्ही आता तुम्हाला सपोज ग्रेटर दॅन 5 एखादे रिझल्ट प्रिंट करायचा असेल तर त्याच्यामध्ये कंडिशन द्यावी लागते. मग काय सांगितलंय? जावा ऍप्लिकेशन कोड इज नॉर्मली एक्झिक्युटेड सिक्वेन्शियली फ्रॉम टॉप टू बॉटम in the order that code appears. To apply business logic, we may need to execute code on conditional basis. Control flow statement helps in conditional execution of code blocks. मी काय करतो आता जावाचा प्रोग्राम एक्झिक्यूट होताना नॉर्मल वेने कसा होतोय टॉप टू बॉटम पर्यंत जातोय. पण तुम्ही जेव्हा कंडिशन देता तेव्हा कंट्रोल फ्लो स्टेटमेंटचा यूज काय आहे मेन? Else in this conditional execution of code blocks, all control flow statements are associated with business conditions. When true, the code block executed. When the false is skipped. मग आता कोणकोणते आहेत? आता तुम्ही सी लँग्वेज मध्ये पण वेगवेगळे कंट्रोल फ्लो स्टेटमेंट आहेत. त्यातलं पहिलं आहे if else स्टेटमेंट. आता if else मध्ये काय असतात? एक इफचा पार्टचा कंडिशन असतो आणि ती ट्रू झाली तर तो एक्झिक्यूट होतो, अदरवाइज एल्स पार्ट एक्झिक्यूट होतो. मग if else statement tells the program to execute certain section of code only if particular test executed. कोणत्या? बुलियन व्हॅल्यू आयदर ट्रू असेल तर इफचा पार्ट एक्झिक्यूट करा, अदरवाइज एल्स. हे तर तुम्हाला माहिती आहे. पहा मग फॉर एक्झाम्पल आपण याचे एक्झाम्पल्स पण रन करून पाहू एक्सप्लेन झाल्यानंतर. if else स्टेटमेंट. तर if else मध्ये काय आहे पहिलं पहा. पब्लिक क्लास जावा एक्झाम्पल काय केलाय? ऍक्सेस स्पेसिफायर दिलेला आहे, जो सिंपल एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर क्लास नेम, क्लास कीवर्ड आणि क्लासचा नेम दिलाय. आपली मेन मेथड कोणती? सिंपल प्रोग्राम प्रिंट करताना आपण पाहिली होती पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args. त्यानंतर आपण दिलंय बुलियन कंडिशन. कंडिशन काय पास केलाय? ट्रू. बाय डिफॉल्ट फॉल्स असते, आपण ट्रू व्हॅल्यू पास केली आहे. इफ मध्ये चेक करतोय इफ ट्रू असेल. आता इथं आपण कोणती कंडिशन टाकली नाही, एक स्ट्रक्चर मध्ये सांगायचं आहे आपल्याला. तुम्ही जेव्हा प्रोग्रामचं स्ट्रक्चर लिहिता इफ आणि इफ मध्ये ती कंडिशन देता. आता कंडिशन मध्ये आपली व्हॅल्यू काय आहे? ट्रू आहे. ट्रू आहे म्हणजे कोणता पार्ट एक्झिक्यूट होईल? इफ पार्ट. मग काय प्रिंट केलंय? प्रिंट करण्यासाठी काय आहे? सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि मेसेज येतो आपण कंडिशन इज ट्रू. हा पार्ट एक्झिक्यूट होईल इफचा. जर इथं आपण व्हॅल्यू फॉल्स असती किंवा अदरवाइज तुमची दुसरी कोणती कंडिशन असते, ही जर फॉल्स झाली असती तर एल्स पार्ट लाल असतो. एल्स मध्ये काय लिहिलंय? सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन कंडिशन इज फॉल्स. आता इफ एल्स एकदम सिंपल आहे. तुम्ही प्रत्येक लँग्वेज मध्ये पाहत आलाय, सी मध्ये, सीपीपी मध्ये. वेगळं काही नाही, फक्त आपल्याला इथं जावा लँग्वेज रिलेट करून इफ एल्स टाकायचं आहे. त्यानंतर आता फायदा व्हॅल्यू प्रिंट झाली आहे, तुम्हाला नंतर एक्झिक्यूट करून दाखवते. त्यानंतर तुमचा if else, नेस्टेड if else, व्हाईल, डू व्हाईल असे बरेच कंट्रोल फ्लो स्ट्रक्चर आहे. सेकंड तुमचा आहे स्विच स्टेटमेंट. जेव्हा दोनच कंडिशन असतील तेव्हा if else चा यूज होऊ शकतो. पण तुमच्याकडे सपोज ऍट अ टाइम एक्झिक्यूट करताना 10 कंडिशन एक्झिक्यूट झाल्यावर त्याचे आउटपुट 10 वेळी प्रिंट होत असेल तर त्यावेळेस if else चालत नाही. त्यावेळेस मल्टिपल एक्झिक्युशन येतात, त्यासाठी आपण स्विच स्टेटमेंट आलेलं आहे. दोन कंडिशन असतील तर if else, मल्टिपल असतील तर स्विच स्टेटमेंट.
मग पहा, if a statement tells your program to execute the certain section of code only if particular test evaluated to true or false, the switch statement can have multiple execution paths. मग आता स्विचचा कोड काय आहे? स्विच नावाचा कीवर्ड, त्यानंतर त्याला आपण व्हॅल्यू पास करतो आणि खाली जेवढा केस कंडिशन म्हणजे केस 1, केस 2, केस 3 ह्या फॉर्मॅट मध्ये लिहितो. आता काय केलंय, पब्लिक क्लास एक्झाम्पल्स घेतलंय. मेन मेथड पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args, स्ट्रिंगचा एस कॅपिटल आहे. स्ट्रिंग क्लासेस, स्ट्रिंग व्हॅल्यू घेतली त्याची बी, स्विच मध्ये ती व्हॅल्यू पास करायची असाइन केलेली. काय केलंय, बी पास केलाय आणि केस एक्झिक्यूट केल्यात. केस ए दिली, तसेच तुम्ही अल्फाबेटिकली लिहू शकता, इंटिजर व्हॅल्यू देऊ शकता. इथंच आपण केस 1, 2, 3, 4 ह्या फॉर्मॅट मध्ये पण लिहू शकतोय. केस ए काय प्रिंट केलंय, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि एक काहीतरी मेसेज प्रिंट केलाय, व्हॅल्यू इज ए म्हणून. ही कंडिशन झाल्यानंतर आपल्याला ब्रेक नावाचा लेबल द्यावा लागतो. जर ब्रेक दिला नाही हा लेबल, तर केस 1 च्या खाली, केस ए च्या खाली जेवढ्या काही केसेस असतील सगळ्याचं आउटपुट बी चा इथं ब्रेक नसेल तर आउटपुट त्याच्या खालचं जी केस असेल तिचं पण प्रिंट होतं. आपल्याला तेवढी केस पुरतं आउटपुट प्रिंट झाल्यानंतर आपल्याला टर्मिनेट करायचं असेल तर आपण हा ब्रेक लेबल देतो. इथं काय टाकलंय, क्लास ए सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन व्हॅल्यू इज ए. इथं आपण ब्रेक केलाय, हा टास्क एक्झिक्यूट झाला तर इथून आपण बाहेर पडतोय. व्हॅल्यू बी पास केली आहे, इथं मॅच होत नाही, इथं आलो केस बी, काय दिलं, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन व्हॅल्यू इज बी. त्यानंतर ब्रेक झालो, इथं मॅच झाल्यानंतर बाहेर पडतोय. केस ए पण नसल, बी पण नसल, तर अदरवाइज याच्यामध्ये काहीतरी आउटपुट प्रिंट करून बाहेर पडावं लागतं. म्हणून एक डिफॉल्ट असतं वर्ड, डिफॉल्ट टाकला इथं. काय टाकलं इथं, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन व्हॅल्यू इज नायदर ए, ए पण नाहीये बी पण नाहीये, आपली मॅच नाही होत. म्हणजे काय होईल, जे काय मेसेज द्यायचा असेल तो इथं द्यायचा डिफॉल्ट मध्ये आणि यातून ब्रेक केल्यानंतर पहा, स्विचचा कर्ली ब्रॅकेट असतो तो क्लोज, तुमचा मेन मेथडचा आणि क्लासचा. आता इथं व्हॅल्यू केस बी सापडली म्हणून त्याची व्हॅल्यू प्रिंट झाली आहे. त्यानंतरचा आहे तुमचा व्हाईल लूप म्हणून आहे थर्ड कंट्रोल. आवाज येतोय ना सगळ्यांना? हो हो. ठीक आहे. तर व्हाईल मध्ये काय केलंय पहा, व्हाईल स्टेटमेंट्स और लूप कंटिन्यूअली एक्झिक्युटेड ब्लॉक ऑफ स्टेटमेंट व्हाईल पर्टिक्युलर कंडिशन इज ट्रू. पर्टिक्युलर जी इफ चा कंडिशन असेल व्हाईल मध्ये ती एक्झिक्यूट झाली, ट्रू असेल तरच आपल्या व्हॅल्यू प्रिंट होतात. म्हणजे काय, व्हाईलचा आधी स्टेटमेंट कंडिशन एक्झिक्यूट करा आणि मग त्याच्यामध्ये जा, अदरवाइज तिथून लगेच बाहेर पडतोय. याला व्हाईलला एल्स पार्ट नसतोय. व्हाईल स्टेटमेंट किंवा लूप कंटिन्यूअली एक्झिक्युटेड ब्लॉक ऑफ स्टेटमेंट व्हाईल पर्टिक्युलर कंडिशन इज ट्रू. आता इथं काय, ही एकदा कंडिशन ट्रू झाली ना, जोपर्यंत फॉल्स होत नाही तोपर्यंत व्हाईल मध्ये एक्झिक्युशन होत राहते. जेव्हा फॉल्स होईल तेव्हा त्यातून बाहेर पडतो. आता काय दिलंय आपण, फॉर एक्झाम्पल काउंट काय दिलाय, 1 दिलाय. 1 लेस दॅन 5 आहे का, एकदा ट्रू झालाय, इथं आलो प्रिंट केला, प्लस प्लस केला, परत आलो 2 लेस दॅन 5 प्रिंट केला, परत असं झालो 6 आला, 6 लेस दॅन 5 आहे का, नाही, फॉल्स झाली, यातून बाहेर पडा. ह्या वेळी एक्झिक्यूट होतोय. म्हणजे व्हाईल स्टेटमेंट किंवा लूप continually executed block of statement while particular condition is true. The while statement continues testing the expression, executing its block until the expression evaluated to false. त्यानंतर आहे नेक्स्ट लूप आहे तुमचा, पाहता येतं व्हाईल लूपचं आउटपुट इनपुट घेतलं होतं काउंट मध्ये 1 लेस दॅन 5, 1 2 3. आता इथे हे हा पहा 1 पहिला 1 लेस दॅन 5 प्रिंट करत करत आलं इथं, ह्यावेळी प्रिंट झालाय 1 2 3 आउटपुट. नंतरचा तुमचा डू व्हाईल स्टेटमेंट पहा. डू व्हाईल मध्ये काय असतो, आधी एक्झिक्युशन तुमचा स्टेटमेंट असतात आणि नंतर लास्टला कंडिशन असते डू व्हाईल. मग डिफरन्स बिटवीन
डू व्हाईल आणि व्हाईल मध्ये काय आहे पहा. डू व्हाईल and while is that do while evaluated expression at the bottom of loop instead on the top. आपली काय असते एक्सप्रेशन जे असतात ते अगोदर असतात आणि कंडिशन शेवटी असते. Therefore statement within a do block are always executed at least one. तुमची कंडिशन जरी फॉल्स होत असेल तर तुम्ही आता बघा एक्झिक्युशनला चालू स्टार्ट केलंय, हे एकदा एक्झिक्यूट होतं आणि इथं आलं तुम्हाला कळतंय कंडिशन फॉल्स आणि मग बाहेर पडतोय. तसं व्हाईल मध्ये आधी कंडिशन टेस्ट होती आणि मग जातोय. कंडिशन जर फॉल्स असेल तर आपण व्हाईलच्या बॉडीमध्ये जातच नाही, लगेच बाहेर पडतोय. तसं डू व्हाईल मध्ये एकदा एक्झिक्यूट होतोय आणि नंतर कंडिशन टेस्ट केल्यानंतर बाहेर पडतो. हा मेन डिफरन्स लक्षात ठेवा. डू व्हाईल स्टेटमेंट एंड्स विथ कशाने, कोणताही डू व्हाईल स्टेटमेंट हा कशाने एंड होतो, सेमीकोलननी. पहा अदर कोणत्याही लूपला इफलाही कुठे सेमीकोलन नाहीये, व्हाईलला कुठेही नाहीये. डू व्हाईल स्टेटमेंट एंड्स विथ काय, सेमीकोलन. कंडिशन एक्सप्रेशन मस्ट बी बुलियन एक्सप्रेशन, ट्रू फॉल्स व्हॅल्यू. मग आता इथे फॉर एक्झाम्पल i इक्वल्स टू 1 घेतला, एक सम व्हॅल्यू डू मध्ये टाकलाय सम इक्वल टू सम प्लस आय प्लस प्लस केलाय, व्हाईल आय लेस दॅन इक्वल टू 10 केलाय, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन सम केलाय. 1 घेतलेला आहे कन्सोल मध्ये, त्यावेळी प्रिंट केलाय. याचा आउटपुट आपण एक्झिक्यूट करू हा प्रोग्राम. नंतर आहे तुमचा फॉर लूप. फॉर लूप मध्ये तुम्ही पहिल्याप्रमाणे काय असतंय, फॉर लूप मध्ये एक्सप्रेशन 1, एक्सप्रेशन 2 आणि एक्सप्रेशन 3. मग काय एक्सप्रेशन 1 सेमीकोलन 2 सेमीकोलन आणि 3 ह्या वेळी असतो. त्याचं कोणत्या वेळी एक्झिक्यूट पहा. फर्स्ट स्टेटमेंट मोस्ट आणि जास्तीत जास्त यूज होणारा लूप आहे तुमचा फॉर लूप. फर्स्ट स्टेटमेंट इटरेट ओव्हर द रेंज ऑफ व्हॅल्यूज, इट रिपीटेडली लूप्स ओव्हर द व्हॅल्यूज अंटिल द पर्टिक्युलर कंडिशन इज सॅटिस्फाईड. मग फॉर लूप एक्झाम्पल्स फॉर इंट काय घेतलं आपण, मोस्ट ऑफ द फॉर मध्ये आय व्हेरिएबल घेतला जातो, कोणताही घेतला तरी चालेल, असं काही कंपल्शन नाहीये. आधी आणि आता डिक्लेरेशन एक सांगते. अदर लँग्वेज मध्ये तुम्हाला कंपल्सरी डिक्लेरेशन तुम्ही वरती करून घ्यायचे. जावा लँग्वेज मध्ये तुम्हाला जेव्हा कधी जो व्हेरिएबल लागल तो लगेच डिक्लेअर केला तरी चालतोय. आपल्याला इथं आता नम व्हेरिएबल प्रोग्राम मध्ये वरती डिक्लेअर नसेल केला आणि आपल्याला इन्स्टंटली यूज करायचा आहे, लगेच फॉर मध्ये काय टाकला, इंट नम इक्वल्स टू 1 लेस दॅन इक्वल टू 5 नम प्लस प्लस आणि हा तो प्रिंट केला. यानंतर तुम्हाला वाटलं सपोज एखादा काउंट नावाचा व्हेरिएबल लागतोय, तो लगेच तुम्ही डिक्लेअर करू शकता इंट काउंट. म्हणजे असं वरतीच डिक्लेरेशन करावं असं काही नाहीये, पण एका प्रोग्रामच्या स्ट्रक्चरनी कोणकोणते व्हेरिएबल घेतलेत काय हे समजण्यासाठी व्हेरिएबल वरती डिक्लेअर करायचे. नाहीतर तुम्हाला इन्स्टंटली लागत असेल तर तुम्ही लगेच त्यावेळी तिथे डिक्लेअर करू शकता. त्याचा डेटा टाईप आणि व्हेरिएबल नेम. आता फॉरनी आय इक्वल टू 1 आय लेस दॅन इक्वल टू 5 घेतले, त्यावेळी इथं आउटपुट प्रिंट केलंय. पाहता हा लूप पाहता तुम्ही हा पाहिलेला नसेल मे बी, सी मध्ये तर नाहीच आहे, सी प्लस प्लस मध्ये. फॉर इनहान्स काय फॉर इच लूप. फॉर इच लूप पहा, जावा फाइल इंट्रोड्यूस द फॉर इच लूप which is called enhance the for each loop. It is used for iterating over the elements of array and collections. For each loop चा कधी यूज होतोय, array and collections जेव्हा असतात. array म्हणजेच काय, होमोजिनियस टाइपचे. कलेक्शन आता तुम्हाला सेकंड सेमिस्टरला कलेक्शन हा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये स्ट्रिंग टाइपचे, लिस्ट टाइपचे, सेट टाइपचे असे वेगवेगळे जर असतील, व्हेक्टर असे वेगवेगळे क्लासचे स्टोअर केलेला असेल कलेक्शन मध्ये आणि तो यूज करायचा असेल तर तेव्हा कोणतं लूप वापरलं जातं, फॉर इच. मग त्याचा सिंटॅक्स पहा. फॉर एक्झाम्पल फॉर इच काय केलाय, आता इथे ॲरे डिक्लेअर केलाय. आता ॲरेचं तुम्हाला सिंटॅक्स मी त्यावेळी सांगितला होता. डेटा टाईप, ॲरेचा सिम्बॉल आणि ॲरे नेम, किंवा हे पहा त्यावेळेस इकडे होतं, हे दोन्ही वेळी चालतं. डेटा टाईप, ॲरेचा नेम आणि इथं ॲरेचा सिम्बॉल असं पण चालतं. इक्वल्स टू त्याच्या व्हॅल्यू डिक्लेअर केल्या 10 20 30 40. आणि आपण आता कोणता वापरायचा आपल्याला, फॉर लूप मध्ये. फॉर इच लूप मध्ये काय वापरलं जातं पहा, फॉर आता इन्स्टंट आपल्याला नम व्हेरिएबल लागते, त्याचा डेटा टाइप टाकला इंट नम. हा इंट नम वरती डिक्लेअर केला असेल तर इथं फक्त नम घेणार आणि इथं फक्त मध्ये काय असतो, कोलन. फॉर
इज लूपला कोण कशातल्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत, नम लिस्टच्या. मग आता याचं मिनिंग काय होतं, नम लिस्ट मधल्या व्हॅल्यू कोणत्या व्हेरिएबल मध्ये घेतल्या, नम नावाच्या ह्या लूपमुळं, आणि त्या आपण प्रिंट केल्या. म्हणजे तुम्हाला इन्स्टंटली एका व्हेरिएबलच्या व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून त्याच्यावर एखादी कंडिशन वगैरे अप्लाय करायची असेल त्यावेळी ह्या लूपचा यूज होतो. काय करतोय, फॉर इच लूप विच इज कॉल्ड इनन्स फॉर इच लूप, इट इज यूज फॉर इटरेटिंग ओर एलिमेंट्स ऑफ अरेज कलेक्शन्स. ग्रुपिंग जेव्हा असतं वेगवेगळ्या एलिमेंटचं त्यावेळी हा वापरला जातो. त्यानंतर आहे तुमचं लेबल. where during program execution label break statement is encountered that control immediately goes out of enclosing label block. Similarly, label continue will bring control back to start just like in normal break and continue statement. लेबल काय करतोय, कोणत्या वेळी जस्ट लाईक नॉर्मल ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंट विथ ऍडिशनल नेम्स गिवन टू ब्लॉक. लेबल आणि स्टेटमेंट एक्झाम्पल पाहिजे. क्लास घेतलेले आहे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन, लूप घेतलाय लूप कोलन असा लेबल आहे, लूप कोलन थोडा पार्ट घेतलाय आणि ह्या काय केल्यानंतर हाच लूप आपल्याला परत कंटिन्यू रिपीट करायचा असेल तिथे त्यासाठी दोन वर्ड सांगितलेले आहेत. काय, जस्ट लाईक इज नॉर्मल ब्रेक अँड कंटिन्यू वापरू शकता. काय केलंय, कंटिन्यू लूप आणि सेमीकोलन दिलाय, कंटिन्युअसली अदरवाइज एल्स पार्टला जातोय. मग इथं पहा इन इफ ब्लॉक काय केलं प्रिंट आपण इथं फर्स्ट 0, इन एल्स ब्लॉक काय केलं, हाता लूप कंटिन्यू एक्झिक्युशन साठी जाताना 0 1, त्यानंतर आला तुमचा इफ मध्ये 2 एल्स, इफ एल्स दोन्ही पण पार्ट एक्झिक्यूट होतात. ते पहा कंटिन्युएशन देतोय आपण इथं रिपीट इथं प्रिंट झाला परत वरती गेला फॉल्स झाला एल्स येतात. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल पहा i = 0, i < 6, i ++ i mod 2, i काय आता आपला 0 mod 2 दिलाय, तर इथं काय आलंय 0 mod 2 मध्ये ई पार्ट एक्झिक्यूट झालाय. त्यानंतर आपण कंटिन्यू लूप करतोय त्यावेळेस कंडिशन फॉल्स झाल्यावर कोणता पार्ट एक्झिक्यूट होतोय, एल्स पार्टला. मग त्यानंतर आपण इथे येतोय, ह्या वेळी वर्क होतोय पहा अल्टरनेटिव्ह आउटपुट प्रिंट होतंय if 0 else 0, if 2 else 3, if 4 else 5. एकदा मोड व्हॅल्यू प्रेझेंट होते एकदा नाही, एकदा होते नाही, त्यावेळी ऑड इव्हन फॉर्मॅट मध्ये त्यावेळी एक्झिक्युशन करतोय याचा. म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाली तर लगेच आपण बाहेर न पडत, ही कंडिशन फॉल्स झाली तर एल्स पार्टला होतो, पण बाहेर न पडता परत आपण काय दिलंय कंटिन्यू लूपिंग परत इथे येतोय. म्हणजे फॉर मध्ये इफ एल्स वापरले त्यावेळी लेबल दिलाय लूप नावाचा. असे तुमचे वेगवेगळे कंट्रोल फ्लो स्ट्रक्चर आहेत. तर पहिला तुमचा इफ एल्स, पाहता प्रोग्राम जो तिकडचा आहे तो इथे काय केलाय, जावा प्रोग्राम एक्झाम्पल मध्ये कंडिशन आधी त्यावेळी रन करू आणि मग इथे कंडिशन टाकू. पब्लिक क्लास जावा एक्झाम्पल घेतलाय, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग ARJS घेतलाय, बुलियन कंडिशन ट्रू, इफ कंडिशन ती चेक केली आणि कंडिशन इज ट्रू असेल तर हे प्रिंट करते, अदरवाइज फॉल्स. याच प्रोग्राम मध्ये नंतर चेंज करू. नाव काय दिले याला, जावा एक्झाम्पल. रन करण्यासाठी तुम्हाला विंडोज वर सांगितल्याप्रमाणे cmd आणि उबंटू असेल तर टर्मिनल ओपन करायचा. इथे जाणार, विंडो दिसती ना सगळ्यांना, विंडो दिसती का समोरची ब्लॅक कलरची? हो. हा इथं आलो. आता इथे टाकणार आपण, याच्यामध्ये आपला जावा प्रोग्राम नावाचं फोल्डर आहे डी ड्राईव्ह वरती, त्याच्यामध्ये जाणार आणि नंतर आपण इथे जावा सी आणि याला नाव दिले आहे जावा एक्झाम्पल्स म्हणून. पहा
कंपाईल करणार, एंटर मारणार. एरर फ्री असेल तर कंपाईल होईल आणि रन करण्यासाठी कमांड आहे आपल्याकडे जावा आणि प्रोग्रामचं नाव. एक्झाम्पल पहा, कंडिशन इज ट्रू ई पार्ट मध्ये दिलेला इथं आउटपुट तुमचं प्रिंट झालंय. पहा, कंडिशन इज ट्रू. तर आपण काय करू, त्याच्यामध्ये चेंजेस करू. बुलियन कंडिशन काय घेतलेली आहे, ट्रू एक व्हॅल्यू घेतली, इथं आले कंडिशन इज ट्रू. इथं आपण सपोज आता पास केली व्हॅल्यू फॉल्स. फॉल्स बाय डिफॉल्ट असतीये. झिरो वन द्यावं लागते. आणि इथं ऍक्च्युअल आता कंडिशन टाकू. इथे दिलं आपण आय लेस दॅन सपोज 5. आता काय केलं, आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता तुम्हाला याच्यामध्ये आता प्रॅक्टिस साठी सिंपल प्रोग्राम आहेत. 2 व्हेरिएबल मधला ग्रेटर काढा, त्यानंतर 3 व्हेरिएबल मधला ग्रेटर काढा. प्रॅक्टिस साठी तुम्ही जसे सी मध्ये प्रॅक्टिस करता तसे इथं एक्झिक्युशन करून पाहायचं. आय इक्वल्स टू काय घेतला 10, आय लेस दॅन 5 असेल तर काय कराय, कंडिशन इज ट्रू. आता 10 लेस दॅन 5 तर नाहीच आहे, मग काय येईल, एल्स पार्ट लाईन कंडिशन इज फॉल्स. मग त्यावेळी इथं प्रिंट करायचं. फक्त चा टास्क समजणं इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला प्रोग्राम मध्ये नंतर इम्प्लिमेंट करायचे. इथं आलंय कंडिशन इज फॉल्स. एल्स पार्टला जे स्टेटमेंट लिहिलं असेल ते तुमच्या समोर प्रिंट झालंय. दिसतंय ना सगळ्यांना? हो. ठीक आहे. त्यानंतर इफ झाल्यानंतर आपला आहे स्विच स्टेटमेंट. तर स्विच स्टेटमेंट पहा. आता तुम्हाला मल्टिपल केसेस वेगवेगळ्या असतील प्रोग्राम मध्ये, त्यावेळी रिलेट करायचं आपल्याला स्विच स्टेटमेंट. इथं काय केलंय, पब्लिक क्लास, तिकडचं आपण एक्झाम्पल घेतले. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड स्ट्रिंग आहे आरजीएस, स्ट्रिंग व्हॅल्यू पास केली आहे बी, आणि इकडे खाली आपण ते केस टाकलेले आहे, केस ए, केस बी आणि डिफॉल्ट केस. म्हणजे याचा सिंटॅक्स काय, स्विच, त्यानंतर तिथं आपली कंडिशन कर्ली ब्रॅकेट, ते व्हॅल्यू कर्ली ब्रॅकेट ओपन कर्ली ब्रॅकेट क्लोज, यांच्यामध्ये केस 1 2 3 अप टू जेवढे असतील त्या, आणि नंतर वापरला जातो कीवर्ड डिफॉल्ट. त्या डिफॉल्ट आणि आपली केस टर्मिनेट करायची असेल तर ब्रेक. कंपाईल करण्यासाठी टर्मिनलला जाणार आपण. क्लिअरचा घेत नाहीये. इथे टाकलं आपण जावा सी, प्रोग्रामचं नाव. आता जावा एक्झाम्पल 1 दिलेलं आहे याला. 1 डॉट
जावा एंटर. एरर फ्री असेल तर कंपाईल होईल. इथे टाकलं जावा एक्झाम्पल 1 आणि एंटर. व्हॅल्यू त्याला केस रिलेट झाली, त्याच्यामध्ये प्रिंट केलंय व्हॅल्यू इज बी, हे प्रिंट केलंय तुमच्या समोर इथं पहा. हे चेक करायचं असेल आपल्याला इथं पास करू आपण सी. आपल्याकडे ए पण सी अवेलेबल नाही, फक्त ए आणि बी आहे, तर डिफॉल्ट प्रिंट झाली पाहिजे जावा सी. कंपाईल केला, चेंजेस केल्यानंतर परत कंपाईल करायचे त्याची क्लास फाईल, नंतर प्रिव्हियसच आउटपुट देतं आणि रन करणार जावा एक्झाम्पल 1 एंटर. काय आले पहा, ए पण नाही बी पण नाही, कोणती केस एक्झिक्यूट झाली डिफॉल्ट. डिफॉल्ट मध्ये आपण टाकलं होतं व्हॅल्यू इज नायदर ए. ह्या बेनी स्विच वर्क होत आहे. आणि आपण इथला ब्रेक काढला तर ब्रेकचा काय होतंय पहा. ब्रेक स्टेटमेंट काय करतं, केस 1 एक्झिक्यूट झाल्यानंतर तिला ब्रेकनी टर्मिनेट होतं तिथून, बी का जात नाही. आता आपण इथला ब्रेक काढून टाकलाय, ए करतोय, ए चा टाच झाला, आपल्याकडे ब्रेकच नाही, ती बी पण एक्झिक्यूट करेन, बी नंतर आपला ब्रेक आहे. मग काय आउटपुट येईल आपलं, ए ची द व्हॅल्यू इज ए आणि व्हॅल्यू इज बी. पहा आता सेव्ह करू, चेंजेस केले त्यामुळे कंपाईल करतोय, रन करतोय. इथं व्हॅल्यू वरती आपण पाठवू व्हॅल्यू पाठवली. आता ए स्क्रीन दिसते ना सगळ्यांना, समजतंय ना? पहा आता ब्रेक काढून टाकलाय, तर काय केलाय, ए आपलं इनपुट दिलं होतं केसला, केस ए पर्यंत आलं, एक्झिक्यूट केली आणि त्याला ब्रेक सापडलाच नाही, टर्मिनेट व्हायचं सापडलंच नाही लेबल, तो बी पण एक्झिक्यूट केली, मग त्याला ब्रेक सापडलाय. मग आउटपुट काय प्रिंट झाले पहा, ए बी. ह्या वेळी स्विच तुमचा वर्क होतो. त्यानंतर तुमचा व्हाईल. आता व्हाईल तुम्ही मोस्ट ऑफ द वापरलंच आहे, पण दाखवतो तुम्हाला पहा. एक्झाम्पल 2 सेव्ह करताना तुम्ही जर विंडोज वरती रन करत असताना हे एक डिफरन्स सांगायचा आहे. टीएक्सटी फाईल जर झाली तर आपलं काय होत नाही, कंपाईलच होत नाही फाईल. मग इथं जायचं आणि इथं ऑल फाईल्स म्हणून क्रिएट करायचं आणि मग आपल्याला इथे जे नाव द्यायचं असेल ना ते इथे टाकायचं. इथे दिले जावा एक्झाम्पल 2, क्लासला दिले जावा एक्झाम्पल 2 डॉट जावा ऑल फाईल्स आणि आपण इथं आता सेव्ह करतोय. जावा एक्झाम्पल 2 सेव्ह झाल्यानंतर इथं असं एक्सटेन्शन जावा फाईल आलं पाहिजे आणि कंपाईल झाल्यानंतर इथं क्लास फाईल म्हणून आलं पाहिजे. असं पहा, ही क्लास फाईल त्यावेळी क्लास फाईल ओपन केली तर पहा आपल्याला ती रीडेबल फॉर्मॅट मध्ये नसती, अशी दिसती क्लास फाईल. आणि आपली ही तुमची आता सेव्ह केलेली जावाची फाईल, तिचं आउटपुट आपल्याला रन करायचंय. काय केलं आता प्रोग्राम मध्ये, क्लास घेतला, एक काउंट नावाचं व्हेरिएबल घेतला, काउंट लेस दॅन 5 दिले आणि आउटपुट प्रिंट करायचं. स्ट्रिक्टली लेस दॅन आहे त्यामुळे 4 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट होते. पहा क्लिअर. जावा सी जावा एक्झाम्पल 2 डॉट जावा एंटर मारलाय. नंतर इथे टाकलं आपण जावा, क्लास फाईल क्रिएट झाली. रन करायला जावा एक्झाम्पल 2 एंटर. स्ट्रिक्टली लेस दॅन आहे त्यामुळे काय झाले 1 2 3 4
पर्यंत व्हॅल्यू कंडिशन ट्रू होऊन इथं प्रिंट झालेले आहे. आणि आपल्याला 5 पर्यंत असेल तर लेस दॅन इक्वल टू, कालच आपण ऑपरेटर पाहिले त्याप्रमाणे. मग इथे तुमची जी काही व्हाईल मध्ये कंडिशन असेल ती टाकणार, त्यावेळी प्रिंट होते आणि प्लस प्लस दिल्या म्हणून परत रिपीट जातोय जोपर्यंत कंडिशन टर्मिनेट होत नाही. त्यानंतरचे तुमचा एक्झाम्पल डू व्हाईल मध्ये पहा. हे तुम्ही पाहिलेलेच आहे, पण जशी प्रॅक्टिस वगैरे करता इकडे या कोड मध्ये रिलेट करून फक्त सांगतेय. तुम्ही व्हाईल डू व्हाईल त्याच्या रिलेटेड तुम्ही फॅमिलियर आहात, पण तुम्हाला आता जावा लँग्वेज मध्ये हे लूप वापरणार आहोत आपण. इथे आलो. आता इथं पहा ओनली लॉजिक पार्ट लिहिलेला आहे. आपल्याला इथं काय टाकावं लागेल, क्लास डिफाईन करावा लागेल. इथे टाका क्लास जावा एक्झाम्पल दिला 3, क्लास डिक्लेअर केला, क्लासचा कर्ली ब्रॅकेट ओपन केलाय. त्याच वेळेस लगेच इथं एंडला काय करायचा, क्लोज करून घ्यायचा. नंतर इथं आलो, इथं मेन मेथड लिहायची आपल्याला. काय टाकणार, पब्लिक स्टॅटिक void main. पहिला आधी सेव्ह करून घेतल्यावर मग याला लगेच कलर मध्ये येतो कोड. स्ट्रिंग args त्याचा कर्ली ब्रॅकेट ओपन, लास्ट नंतर कर्ली ब्रॅकेट क्लोज. इथं काय केला, आय व्हेरिएबल घेतला, एक सम नावाचा व्हेरिएबल घेतलाय. सम मध्ये काय केलं, सम प्लस आय आणि आय प्लस प्लस केलाय. आय काय 1 आहे, 1 प्लस 1 सम इनिशियल 0 आहे, 0 प्लस 1 काय होईल 1, 1 प्लस प्लस ह्या वेळी कंडिशन एक्झिक्यूट होईल. पहा सेव्ह करूया, सेव्ह ॲज. इथे काय करणार, ऑल फाइल्स एक्झाम्पल दिले आपण जावा एक्झाम्पल 3.java. सेव्ह करतोय, कंपाईल करणार. कंपाईल करण्यासाठी काय, आता जावा सी, प्रोग्रामचं नाव काय, आता जावा एक्झाम्पल 3.java. एंटर. system.out. हे स्टेटमेंट आहे, नंतर सेमीकोलन नाही दिलेला त्यामुळे एरर आली. सेमीकोलन आणि कंट्रोल एस म्हणा. इथं एरर ओळखायची असेल तिथे काय आलंय, एरर काय दिलंय, सेमीकोलन एक्सपेक्टेड. सेमीकोलन पाहिजे आणि कुठं, system.out.println. जिथे एरर असा त्रिकोण येते इथं सेमीकोलन पाहिजे. लगेच ते टाकून घेतलंय. परत एकदा कंपाईल करा. त्यानंतर काय म्हणते ते, मेथड ओपन केली आपण, तिचा क्लोज असं केलं नाही. हा क्लासचा क्लोज केलाय, जी मेन मेथड ओपन केली आहे तिचा क्लोज इथं राहिलाय. त्याच्यानंतर एंटर मारा, इथं क्लोज केलाय, सेव्ह केली. बरे पण एक एरर आहे, जावा एक्झाम्पल एरर रीच एंड ऑफ फाइल व्हेन पासिंग इन मेथड्स. सम घेतलाय माय प्लस स्पेस पडला होता. व्हाईल आणि कंडिशन नंतर इथे स्पेस पडला होता. कंपाईल झालाय, रन करणार. जावा
गामा एक्झाम्पल इथे टाकलं आपण 3, एंटर मारले. आउटपुट सम काय प्रिंट झाली 55. आता आपण काय करू, I less than equal to 10 आहे ना, याची व्हॅल्यू 20 पास करू. 20 लेस दॅन 10 नाहीच आहे. आपण काय म्हणतो, डू व्हाईल मध्ये कमीत कमी एकदा तरी कंडिशन एक्झिक्यूट होते. पहा आता 1 व्हॅल्यू प्रिंट झाली, 20 व्हॅल्यू प्रिंट होईल, एक कंडिशन एकदा एक्झिक्यूट होईल. कंपाइल केला, रन सॉरी एक्झाम्पल 3. जावा एक्झाम्पल 3 कंपाइल केला, 3 रन करू. पहा ऍटलीस्ट 1 टाइम एक्झिक्यूट झाली 20. म्हणजे काय होतंय, कंडिशन जरी फॉल्स असली तर आधी बॉडी, त्यामुळं आय 20 इथं आलो, सम इक्वल टू सम प्लस आय 20 आलंय. आणि त्यानंतर आपल्याला कळतं कंडिशन फॉल्स आहे, त्यावेळेस त्याच्यामध्ये व्हॅल्यू समची किती असते, 0च्या ऐवजी 20. मग इथं आउटपुट काय प्रिंट झालंय 20. ह्या वेळी त्यानंतर तुमचं फॉर लूप. फॉर लूप मोस्ट ऑफ द सगळ्यांना माहितीच आहे. खालचे 2 सांगते कारण की टाइम 5 मिनिट राहिलाय. पुढचा त्यानंतर तुमचा फॉर इच. फॉर इचचं काय, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेली व्हॅल्यू त्याच्याकडे घेऊन आपण तो व्हेरिएबल यूज करू शकतो. मग इथं नम लिस्ट नावाचा व्हेरिएबल होता ॲरेचा, त्याच्या व्हॅल्यू कशामध्ये घेतल्यात, नम मध्ये, आणि मग प्रिंट केल्यात. किंवा मग याच्यातल्या व्हॅल्यू याच्यावर घेऊन आपण यूज करू शकतो एखाद्या व्हेरिएबल मध्ये, किंवा कंडिशन वापरताना तेव्हा आपण फॉर इच वापरतोय. आवाज येतोय ना सगळ्यांना? हो. एकच राहिलेला आहे आता खाली. इथे आलो, लास्ट आहे ना, मेथडचा आणि क्लासचा. काय केलंय आता, इथं क्लास मेन मेथड एक नम लिस्ट नावाचं व्हेरिएबल घेतलाय, आणि फॉर इथं काय केलंय, याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्यात. फॉर इच वर्ड इथे ऑल फाईल्स करायचं, प्रत्येक वेळी लक्षात ठेवा, नाही तर प्रोग्राम झाला. कंपाइल झालाय आणि रन झालाय. पहा नम लिस्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू याच्यामध्ये आल्या, आणि प्रिंट काय केलाय 10, 20, 30, 40. सिंटॅक्स काय, फॉर नावाचं व्हेरिएबल, ते नेक्स्ट कोणता व्हेरिएबल घ्यायचा तो कोलन, आणि कशातल्या व्हॅल्यू स्टोअर करायच्या, याचा सिंटॅक्स आहे. आणि लास्ट तुमचा लेबल. लेबल मध्ये पहा अल्टरनेट कंडिशन कोणत्या वेळी प्रिंट होते. पब्लिक क्लास
Java example 5. मेन मेथड घेतली, फॉर लूप मध्ये लूप नावाचा लेबल इफ कंडिशन एल्स कंडिशन एल्स कंप्लीट, त्यानंतर ह्या फॉरचा कंप्लीट इथल्या आणि नंतर मेन मेथडचा कंप्लीट आणि क्लासचा कंप्लीट. काय केलेलं इथं आय 0 आय लेस दॅन 5 आय प्लस प्लस आणि मग त्या व्हॅल्यू पास करतात ते 0 डिवाइड बाय 2 मोड काय शिल्लक राहते ई पार्ट, नंतर हा 1 झाला 1 बाय 2 करतोय, त्यावेळी ई बेस पार्टाचे एक्झिक्यूट होतोय पहा, जेव्हा मॉड रिमेनिंग टर्मिनल Java C file dot Java enter pale continue करके एरर होती है Java examples block पहा कंपेअर झालाय. आता इथे एक ऑपरेटर सांगायचं तुम्हाला कॉन्केटिनेशन इथे करतोय ते रन करू. हा ई ब्लॉक एक्झिक्यूट झालाय 0 आलाय 0 पहिला 0 मॉड 2 त्यावेळेस ई चा पार्ट एक्झिक्यूट झालाय, नंतर काय केलाय एस चा आलाय 1 परत 2 जेव्हा व्हॅल्यू असते 2/2 0 होतोय 0 = 0 त्यावेळेस ई पार्ट एक्झिक्यूट होतोय, त्यानंतर याची व्हॅल्यू जेव्हा प्लस ने ऑड होईल तेव्हा एस पार्ट प्रत्येक होते म्हणजे मॉड जेव्हा रिमेनिंग राहील त्यावेळी पाहिजे if 0 s1 if 2 s3 if 4 s5. आता इथं प्रोग्राम मध्ये हा डिफरन्स पहा काय केला i = 0 आहे इथं आलो i mod 2 0 mod 2 = mod रिमेनिंगच नाही 0 सेम if पार्ट. रीड पार्ट एक्झिक्यूट करताना आपल्याला जो स्टॅटिक मेसेज असेल म्हणजे आता काय प्रत्येक मेसेज मध्ये कसे प्रिंट होते पहा ई ब्लॉक कोलन पुढच्या व्हॅल्यू चेंज होतात ते डायनामिकली. मग ते स्टेटमेंट कसं लिहायचं ते पहा. तुमचा जो स्टॅटिक मेसेज द्यायचा असेल तुम्हाला कधी तुम्हाला असं द्यायचं व्हॅल्यू ऑफ ए किंवा एम्प्लॉई सॅलरी असं पुढे जेव्हा प्रॅक्टिकल करतात त्यावेळी जो कॉन्स्टंट मेसेज असेल ना तो असं लिहायचा डबल कोट मध्ये. आता डबल कोट टाकला आणि त्याच्यामध्ये मेसेज काय लिहिला ई ब्लॉक कोलन मग इथला मेसेज डबल कोट मध्ये तुम्ही काही लिहा आणि तुम्ही डायनामिकली जी व्हॅल्यू तुमची दरवेळेस चेंज होत राहणार आहे. आपल्या आता आय हा व्हेरिएबल आहे हा प्रत्येक वेळेस चेंज होतोय 0 झाला 1 झाला 2 झाला मग तो काय करायचा तो प्रिंट करताना प्लस हे ऑपरेटर वापरावं लागतं त्याला कॉन्केटिनेशन म्हणतो आपण प्लस आणि कोणता व्हेरिएबल प्रिंट करायचा रे टाइमर तो द्यायचा. हा सिंटॅक्स इथे लक्षात घ्यायचा मध्ये इन इफ ब्लॉक
त्यानंतर कोलन डबल कोट कंप्लीट प्लस काय टाकलाय आय आणि इथं पण काय केलंय कॉन्स्टंट मेसेज काय इन एस ब्लॉक कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर तुमचं प्लस आणि कोणता व्हेरिएबल प्रिंट केला आय. मग इथं पहा हा मेसेज कॉन्स्टंट राहिलेला इथला प्रत्येक वेळी पण तुमच्या इथला डायनॅमिकल चेंज होत राहिले 0 नंतर 1 आला नंतर 2 आला नंतर 3 आला नंतर 4 आला नंतर 5. समजलंय सगळ्यांना कंट्रोल फ्लो? बोला हो समजलंय का? हो हो आता इथून पुढे तुमचे प्रोग्राम चालू होतील त्यामुळे तुम्ही एक्झिक्युशन करून पाहत जा. स्क्रीनवर जेवढा रन केला मी तेवढं समजा तुम्ही स्वतः जेव्हा प्रॅक्टिस करता जेव्हा प्रोग्राम टाईप करायला घेता कधी सेमीकोलन राहील कधी कॅपिटलचं स्मॉल होईल पण जेवढं तुम्ही करता तेवढं तुम्हाला नंतर एरर वगैरे अंडरस्टँड होतील आणि तुम्ही सॉल्व्ह करून पाहता. आता आपण बेसिक मेन मेथड पण पाहिली होती. फर्स्ट एक हॅलो नावाचं वर्ड किंवा इन दिस इज जावा प्रोग्राम असं काहीतरी प्रिंट केलं होतं. आता याच्यामध्ये कंट्रोल फ्लो पाहिलेत. कंट्रोल फ्लो मध्ये ई पाहिला डू व्हाईल फॉर इच त्यानंतर तुमचा लूप लेबल वाला स्विच त्यानंतर असे कंट्रोल फ्लो पाहिले आहेत. मग तुम्ही काय करायचे सिंपल स्मॉल प्रोग्राम आता तुम्हाला आधी 2 व्हेरिएबल मध्ये स्मॉल ग्रेटर दॅन काढायचं असेल स्मॉलेस्ट काढायचं असेल नंतर 3 व्हेरिएबल मधला तिथं इफ एल्स तुमचा क्लिअर होईल. नंतर तुम्ही स्विचला जा मल्टिपल केसेस असे सिंपल एक्झाम्पल करून पहा. इथे आपण थांबूया. समजलंय ना सगळ्यांना?